तुम्ही ऐकलात. आई एकविरा चषक 2026 आणि पर्व 17व 17 वर्षाची अथक परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. रुपेश जी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन गेली 17 वर्ष केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना 6-6 ओव्हरच्या मॅचेस, प्रत्येक टीमला दिल्या गेलेल्या टी शर्ट्स, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, फक्त कंपल्सरी एक व्हाईट ट्रॅक तुमच्यासाठी असणार आहे या स्पर्धेमध्ये आणि तेवढंच देखणं आणि दिमागदार आयोजन गेले 17 वर्ष तुम्ही अनुभवताय. चला तर आता मॅचकडे वळूया. रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि ओमकार बॉयज एडवन बॅटिंग करतायत. पहिला बॉल फुलर लेनचा होता, ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय, बॉल डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, सिंगलने खातं उघडलंय टीम ओमकार बॉयज एडवनचं. स्ट्रायकर रोहन गावडचं खातं उघडलंय आणि त्याच्या बरोबरीने जलतरे हॅलो बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली, विकेट कीपर खाली आणि पहिल्याच बॉलवर इथे जलतरे ला रस्ता दाखवलाय तंबूचा. फलंदाज बाद. टिलने हा झेल टिपलाय. नाव साखरे गावात कार्याची ही गोडी, एकविरा माऊलीचा आशीर्वाद जिद्दीची. बॅटर कधी आउट झाला आणि किती सेकंदामध्ये पुढचा बॅटर मैदानामध्ये येतोय, कारण अँजेलो मॅथ्यूज तुमचा होऊ नये हीच अपेक्षा आहे. कारण अँजेलो मॅथ्यूजला टाइम आउटच्या स्वरूपात बाद घोषित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे इथे पंचाने लगेच हेरलं. तो 90 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी मैदानामध्ये क्रीजवर येऊन बॅटिंग करणं, तयार राहणं खूप गरजेचं आहे. आणि तेच इथे पंच पाहत असताना पहिली विकेट गारद झाली आहे. पहिल्याच धावेवर नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. जल परतलाय डगआउट मध्ये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पार्थ आलाय आता फलंदाजीसाठी. मोठे यश प्राप्त केले पार्थ गावडने. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. खातं उघडले पार्थचं. पार्थ गावड पहिले षटक हाताळत असताना पॉवर प्लेच्या दरम्यान रॉकी ग्रुप टेंबी खोडावे, रॉकी दादांनी खूप भव्य दिव्य स्पर्धा नुकतीच संपन्न केली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तसंच काहीसं चित्र या मैदानावर आहे. रुपेश दादांचं आयोजन तेवढंच दमदार आहे. चर्चा असते याही स्पर्धेची. लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि ही अशी मंडळी आहेत, क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आहेत. क्रिकेट पासून त्यांचा कुठला स्वार्थ नसतो. क्रिकेट पासून पैसा कमवणे हे थोडंसं बाजूला ते नेहमीच ठेवत असतात. मग त्याच्यामध्ये रॉकी दादा आणि त्याचबरोबर रुपेश दादा या परिसरामधलं क्रिकेट सातत्याने फुलवतायत. चांगलं क्रिकेट कशा पद्धतीने या जिल्ह्याला देता येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अप्परकटचा प्रयत्न, याही वेळेला फलंदाज बाद होतोय आणि इथे मात्र रोहन गावडची विकेट येते. पार्थ गावडच्या या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के त्याने फलंदाज दबावात आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हटलं जातं दबाव असतो तेव्हाच तर खरी ओळख तुमची होते. क्रिकेट शिकवतं संकटात कसं उभं राहायचं आणि जरी आता टीमवर संकट आहे तर मात्र एका फलंदाजाला उभं राहावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज अभय नावच
सर्व काही सांगून जातं. ज्याला नाही कोणाचं भय, नाव त्याचं अभय. आणि आता त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. अभय आलाय नवीन फलंदाज. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि डीप मध्ये लॉंग ऑफ ठेवला, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आता सेट केलं जात आहे. कव्हर्स पूर्णपणे खाली. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल, उडवलाय बॉल, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3-3 फिल्डर धावतायत. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला चौकार आलाय ओमकार बॉयज 11च्या खात्यात. सुरुवात चांगली झाली आहे अभयसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं याला तसाच खेळ करावा लागेल जसं नाव आहे. फुलर लेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली होती, परंतु दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर ऍक्सिडेंट होईल आणि झालंय तसंच. फलंदाज अभय बॅक टू द पॅव्हिलियन. पार्थने लक्षच दिलेलं नाहीये अभयकडे आणि तेच आता इथे पार्थ सांगत असताना अभयला आवश्यकता नव्हती या धावेची. आणखीन एक विकेट गमावली. तिसरा धक्का. सामना काय रंगला शेवटच्या बॉल पर्यंत आणि सामना जिंकलाय ओम 11 जलसर या टीमने. असं वाटत होतं जलसर संघ थोडासा बॅकफुटला चाललाय, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत लढाई पाहायला मिळाली. असं वाटत होतं संघ हारणार आहे, परंतु ते जिंकले शेवटी. क्रिकेट म्हणून तर शिकवतं, हार कधी मानायची नसते. आणि याही मॅच मध्ये मी तेच म्हणेन, ओमकार बॉयज 11ला 7-3 अशी परिस्थिती आहे. हा कुठल्या हॉकीचा किंवा फुटबॉलचा स्कोर कार्ड नाहीये. तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, धावा कराव्या लागतील. पहिलं षटक चांगलं होतं पार्थचं. पार्थने धावा खर्च केल्या 7. सेकंड ओव्हर मध्ये आकाश गावड फार इन कडून आता गोलंदाजी करताना दिसेल. आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे म्हटल्यानंतर चांगली स्टारकास्ट आहे. चांगले खेळतात हे मुलं, चांगलं ग्राउंड बनवलंय आणि त्याचमुळे क्रिकेटसाठी मेहनत घेणारी ही मुलं आहेत. परंतु समोर एडवनचा संघ देखील काही कमी नाहीये. ओमकार बॉयज त्याच्याकडे क्षमता आहे धावा करण्याची, धावा कराव्या लागतील. पार्थ आणि जितू. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. ओव्हर द बॉलर रेट खेळलाय समोरच्या दिशेला. तिथे फिल्डर येत आहे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 8. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 3 फलंदाज बाद. या सरासरीने जर तुम्ही खेळत राहिला तर 42 धावांपर्यंत तुम्ही टार्गेट सेट करू शकता, परंतु त्याच्यापेक्षा जास्त कराव्या लागतील धावा. 50 आसपास. मागच्या मॅच मध्ये 76 धावांचं टार्गेट होतं. एका धावेने संघ जिंकला जलसारचा. आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये असं नाहीये की तेवढ्याच धावा करायच्या आहेत. 50-55च्या आसपास केल्या तरी संघर्ष करण्यासाठी धावा पुरेशा ठरू शकतात. कमी गतीने टाकलाय परत एक वेळा ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली होते. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आता कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून, कारण सुरुवातीला जे धक्के बसले 3 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे संघ जो पिछाडीवर चाललाय आणि त्या सगळ्या गोष्टी भरून काढायच्यात आता फलंदाजीमध्ये. ड्राईव्ह खूप चांगला केला, एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय डीप मध्ये. आहे तिथे एक फिल्डर आणि एक सिंगलच मिळताना दिसेल. पहिल्या 3 बॉलवर 3 धावा आल्यात आकाश गावडच्या या ओव्हरमध्ये. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 10. 3 फलंदाज बाद. चांगले टाकले तिन्ही बॉल या ओव्हरमध्ये. एकविरा चषक 2026 चे आयोजन. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न स्विच इट करायचा होता. टॉट बॉल इथे पाहायला मिळतो. हीच तर खासियत आहे आकाश गावडची. लाईन आणि लेंथ मध्ये जास्त परिवर्तन तो करत नाही. टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि पहिल्या 4ही बॉलवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. असं नाही की तो विकेटसाठी चाललाय, तो स्टंप पाडण्यासाठी चाललाय. त्याचं एकच लक्ष आहे, बॉल कसे डॉट निघतील, कसा दबाव बनेल,
सिंगल डबल कशा जातील त्याच्यापेक्षा मोठे फटके येणार नाहीत याची काळजी घेत असताना आकाश गावड पाहायला मिळालाय. जितू जॅक वर दबाव चांगला बनवलाय. 2 बॉल तो खेळलाय, एकच धाव त्याने केली आहे. 3 मध्ये 3 केल्यात पार्थने. टीमची धावसंख्या 10-3. ओमकार बॉयज 8-1. 10 बॉलचा खेळ संपलाय. रन बॉल खेळत असताना सध्या तरी ओमकार बॉयज. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना खूप चांगला कट केलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळताना दिसतील. चांगला फटका, क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका. जितूच्या बॅटमधून चौकार. ड्राईव्ह केला. आता कव्हर्स मध्ये बॉल निघतोय. स्वीपर कव्हरला फिल्डर धावतायत. 2 धावा नक्की मिळू शकतात आणि मिळतील देखील. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्येला चांगला आकार येत चाललाय. ओमकार बॉयज 8-1च्या टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपला. 8ची सरासरी 16 धावा. 3 फलंदाज बाद. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आता पॅव्हलियन एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय परत एक वेळा पार्थ गावड, ज्याने याच्या अगोदर एक षटक टाकले. 7 धावा खर्च केले होते. 2 विकेट घेतल्या होत्या. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं होतं. तोच तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी समोर असेल पार्थ. पुढे टाकलेला बॉल समोर आलाय. सरसावत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय समोर डाऊन दी ग्राउंड. षटकार. पार्थ आता ही बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे, परंतु काय फुटवर्क होतं. स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फटका, देखना फटका. डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. समोर मारलेला षटकार. 6 धावा येतात. टीमची धावसंख्या 22. आता ओमकार बॉयज 8-1च्या खात्यामध्ये धावा यायला सुरुवात झालेल्या आहेत. ड्राईव्ह खूप चांगला आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. करा फिल्डिंग. 1-2 का 4. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बाउंड्रीवर चेंडू गेला. मैदान आनंदाने भरलंय. क्रिकेटच्या क्षणात मन तृप्त झालंय. येतोय चौकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग. 4 धावा इथे मिळताना दिसतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या 26 या महत्वाच्या धावा आहेत. चुका होत आहेत टेंबी कोडावे टीम कडून फिल्डिंग मध्ये. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता. थोडासा खाली लागलाय बॅटच्या. कीपर कडे थ्रो करायचं असं सांगतायत सगळे फिल्डर आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. रॉकी यांनी बॉलला थांबवलंय. तोपर्यंत एक सिंगल येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 27-27. नुकतीच या मैदानावर आगरी प्रीमियर लीग एक भव्य दिव्य स्पर्धा पार पडली. आता तुम्ही पाहताय आई एकविरा चषकाचं आयोजन रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि हे 17वं वर्ष आहे स्पर्धेचं. दिमागदार सोहळा. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. थोडासा कंट्रोल मध्ये नव्हता हा फटका. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. परत एक वेळा इन ऍक्शन. रॉकी चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धाव इथे मिळताना दिसेल. मी मगाशी म्हणूनच म्हटलं होतं रुपेश दादा पाटील असतील, रॉकी पाटील असतील, ही जी
मंडळी आहेत ही क्रिकेटसाठी नेहमीच तत्पर असतात. चांगल्या चांगल्या स्पर्धा बहाल करतात जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात चर्चा असते. मग रॉकी ग्रुप चषकाची असो किंवा आगरी चषकाची असो किंवा आई एकविरा चषकाची. परत एक वेळा गोलंदाज तयार. पार्थ वेगाने टाकलेला बॉल दिशा पाहावी लागेल. पंच सांगतात वाईट बॉल आहे. निखिलने बॉलला थांबवलंय तोपर्यंत एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झाल्या 29. पहिल्या ओव्हरमध्ये 7 या ओव्हरमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजेच काय जे मोमेंटम होतं ते शिफ्ट झालं आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. त्याचं कारण आहे फलंदाजी चांगली करत असताना पार्थ आणि त्याच्याबरोबर जितू जॅक्स. 29 रन. समोर मारलाय फटका डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट बॅटने चांगला फटका. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या लगत आणि आता मात्र पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. चौकार 4 धावा मिळतील. 4 रन. एवढंच दर्जेदार फुटवर्क फिल्डरचं पाहायला मिळालं परंतु शेवटी बॉलने ओलांडली आहे ती बाउंड्रीची वेस. बॉल हवेत आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटला. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटचा इथे प्रयत्नही झालाय. पंच सांगतायत नॉट आउट. ओव्हरची होते आता समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओंकार बॉईज एडवन ची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34ला 3. पाहताय आई एकविरा चषक आणि आई एकविरा जो ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेट या व्यतिरिक्त समाजसेवा देखील केली जाते. शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की क्रिकेटमधून पैसा कमवणे हे ध्येय नाहीये, स्वार्थ नाहीये. क्रिकेट पासून समाजसेवा हा प्रयत्न असणार आहे आई एकविरा चषकाच्या माध्यमातून आई एकविरा ग्रुपचा. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. पण मगाशी पाहिलं डगआउटच्या दिशेने अनेक बाईक स्वार तिथे उपस्थित आहेत. आपल्या बाईक लावलेल्या आहेत आणि आनंद घेत आहेत सामन्याचा. ग्रामीण क्रिकेट हेच तर खऱ्या अर्थाने सगळं काही शिकवतं. गावासाठी ज्यावेळेला तुम्ही एकत्र येता, क्रिकेट खेळता, मैदानामध्ये उतरता, त्यावेळेला तुमचे पाठीराखे तुम्हाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. कोणी गाड्या घेऊन येतं, कोणी रिक्षाने येतं, कोणी ट्रेनने येतं. परंतु गावाची मॅच पाहायची आहे, आपल्या टीमला सपोर्ट करायचा आहे, समर्थन द्यायचं आहे. जिंकले तर डोक्यावर घेऊन तेच प्रेक्षक तुम्हाला नाचतात. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. पहिला बॉल शॉट होता. पुल करण्याचा प्रयत्न वर लागलाय. फिल्डर खाली, स्वतः गोलंदाज आलाय प्रथमेश. फलंदाज बाद.
द ओमकार बॉईज एडवन या संघाने. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी जीतू तरे आणि जीतू जॅक हे दोन्ही फलंदाज. जीतू आता मैदानामध्ये आहेत, परंतु पहिल्या बॉलवर विकेट आली आहे प्रथमेशच्या खात्यामध्ये. टार्गेट सेट करायचं आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर आता चांगला दिसतोय, 65 दाखवला जातोय. जर इथे धावा अशाच करत राहिले तर 65 पर्यंत मजल मारली जाईल आणि चांगली धावसंख्या आहे. लेफ्ट केलाय बॉल, सोडून दिलाय, पंचांचा इशारा वाईड आहे. आणि आता मात्र बॅटर सांगतोय की ट्रॅकला लागून गेलाय बॉल आणि ही खेळाडू वृत्ती आहे, चांगली खेळाडू वृत्ती जितू तरेची. त्याने लगेच सांगितलं पंचांना की ट्रॅकला ब्रश होऊन गेलाय माझ्या बॉल आणि त्याचमुळे पंचांचा निर्णय आला. हा डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक प्रथमेशचं. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर. जितू तरे परत एक वेळा तयार. बीट केलंय, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. जागेवरूनच बैठक सजवण्याचा प्रयत्न होता आणि ते सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. चांगली कामगिरी. ऑफ कटर बॉल होता. बॉलमध्ये जास्त टर्न पाहायला मिळालेला नाहीये, परंतु जास्त उसळी प्राप्त झालीये. चांगला कॅरी झाला विकेट कीपरच्या हातात. 3 बॉल सलग डॉट. पुढे टाकलेला बॉल आहे, उडवलाय डीप मध्ये. फिल्डर आहे, काऊ कॉर्नर सेट आहे. फिल्डर ने झेल सोडलाय आणि दुसरी धाव देखील आता इथे कंप्लीट होईल. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. असे झेल सोडून चालणार नाहीयेत रॉकी ग्रुप टिंबी खोडावे, कारण आता जर षटकार किंवा चौकार मारला या बॅटरने जितू तरेने तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल तुमच्या, आणि तेच करण्याचा प्रयत्न जितू करताना दिसेल. कारण आता त्याला माहिती आहे गमवण्यासारखं काही नाहीये, परंतु कमवलं तर भरपूर काही आहे या मॅच मध्ये. कारण धावा पाहिजे टीमला. ओमकार बॉईज एडवनला टीमची धावसंख्या 36, लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल या षटकातला. आणि याच गोष्टीची तर मी चर्चा करत होतो. आता जर षटकार लागला तर मात्र नंतर थोड्याशा वेदना जास्त होतील. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा पार. येतो षटकार. उल्लेख करत होता, आता गमवण्यासारखं काही नाहीये, कमवण्यासारखं भरपूर आहे. ऑफ कटर बॉल परत पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल उडवला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 धावा येतात जितू तरेच्या पॅटमधून. टीमची धावसंख्या फुलते आकार घेते. धावा झालेल्या आहेत 42-42. आणि आता आक्रमणच होईल. आता शांत राहणार नाहीये जितू तरे. त्याच्या पॅटमधून सिक्सर आलाय आणि ज्या खेळाडूने तो झेल सोडला आता मात्र त्याला भरपूर वेदना होतील असं दिसतंय या मॅच मध्ये. आणखीन एक पिकअप शॉट, आणखीन एक उचललाय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट आउट ऑफ द पार्क. सिक्सर. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचं वाटप याच आई एकविरा ग्रुपच्या माध्यमातून, या आई एकविरा चषकाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि ती सर्वच शाळकरी मुले हे उद्याचं भविष्य आपल्या भारताचं इथे दाखल होत असताना आज या आई एकविरा चषकाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं जाणार आहे. आयोजकांच्या वतीने रुपेश पाटील तिथे उपस्थित आहेत, त्यांचे पिताश्री तिथे उपस्थित आहेत, शालेय शिक्षक वृंद आणि त्याचबरोबर सर्व शाळेचे विद्यार्थी इथे येत असताना आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. नवनिर्मित हे क्रीडांगण, क्रीडांगणासाठी तेवढीच घेतलेली मेहनत आणि त्यानंतर झालं निर्माण. 48 धावा झाल्यात. 48 धावा झालेल्या आहेत.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12ची सरासरी आता 72 होतील. मगाशी 50ची चर्चा करत होतो आपण. पहिलाच बॉल उडवलाय डीप स्क्वेअर लेगला. रॉकी तयार आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील. बॉल सीमा पार येतोय षटकार. बॅटिंग मागच्या काही बॉल पासून एकाएकी चित्र बदललंय ओमकार बॉयज एडवन टीम साठी. परत उचललाय बॉल. हा तर ढगात लाइटिंग लावत चाललाय सीमारेषा पलीकडे. जितू जॅकच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. दमदार सिक्सर. कमलाकर पवार सर आणि त्यांचं सर्वच शिक्षक वृंदांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद मराठी शाळा साखरेचे हे सगळेच विद्यार्थी इथे आलेले आहेत. कमी गतीने टाकलाय. फुल टॉस होता. बॉलला उडवलं एक्स्ट्रा कव्हरला. हवाय त्या बाजूला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक धमाका. हा देखील 6 धावांसाठी षटकार. बॉलवर 3 षटकार मारलेले आहेत. नुकताच हेमंत ढोमे यांचा जर चित्रपट तुम्ही पाहिला असेल, क्रांती ज्योती महाविद्यालय मराठी शाळा आणि आपल्या साखरेची जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा आणि त्या मराठी शाळेतले सगळेच मुलं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. हे उद्याचं भविष्य आहे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं. 66 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद. बॅटची कडा घेतली. मागे चाललाय बॉल. निखिल आहे तिथे. चांगली फिल्डिंग निखिलची. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 67 धावा. बैठक शॉट गॅप मध्ये चाललाय. फ्लॅट अँड फ्युरियस. हा देखील बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. धावा झालेल्या त्या चौकाराच्या मदतीने 71. शेवटचा बॉल. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि ते मात्र डॉट बॉल येतोय. जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे आणि त्या साखरे गावातील या मराठी शाळेतले सगळेच मुलं आपल्या इथे मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. हे मगाशी देखील हेमंत डोमे यांच्या चित्रपटाचा उल्लेख केला. क्रांती ज्योती महाविद्यालय मराठी माध्यम. आणि खऱ्या अर्थाने तो चित्रपट जसा गाजलाय, ही मुलं देखील उद्याचं भविष्य आहेत. आपल्या आईची भाषा म्हणजेच आपली मायबोली मराठी भाषा ठासून बोलायची असते. आणि हे जे मुलं आहेत यांच्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप खऱ्या अर्थाने आई एकविरा ग्रुपच्या वतीने आज आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. विश नेटवर्कवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे आणि अप्रतिम टेलिकास्ट केलंय विश नेटवर्कने. आतापर्यंत अनेक स्पर्धा गाजून सोडलेल्या आहेत त्यांच्या टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून.
नक्कीच तुमच्याही स्पर्धेचं टेलिकास्ट करायचं असेल तर जे नंबर स्क्रीनवर झळकत होते नक्कीच संपर्क साधा विश नेटवर्कला. कमलाकर पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मुख्याध्यापक आहेत आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा साखरेचे. त्याचबरोबर सौ सोनालीताई प्रदीप म्हात्रे सफाळे सहशिक्षिका आहेत. सौ सावी सागर गवळी सहशिक्षिका आहेत आणि दर्शन महेंद्र गोवारी आपलं देखील सहर्ष स्वागत. उद्याचं भविष्य घडवत आहेत मराठी माध्यमाच्या माध्यमातून, जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळेमध्ये जी पटसंख्या घटते हा चिंतेचा विषय आहे. परंतु तरी देखील ज्या पद्धतीने आज मोठ्या संख्येने विद्यार्थी घेऊन तुम्ही आलेला आहात बरं वाटतंय. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपली मायबोली मराठी भाषा एक वेगळा गोडवा आहे. मराठी भाषेने अनेक साहित्यिक दिलेत. मराठी भाषेतून अनेक दिग्गज नावरूपाला आलेले आहेत आणि त्यामुळे बालपण आणि बालपणामध्ये मराठी शाळेमध्ये शिक्षण जर तुम्ही घेतलं तर सर्वस्व कमवलं असं मी म्हणेन. त्यामुळे मराठी शाळेत जाणं गरजेचं आहे. आपल्या मायबोलीत सुरुवातीचं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच अनेक दिग्गज विद्यार्थी घडत असतात. चांगली गोलंदाजी, बॉल मागे चाललाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 रन घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तोपर्यंत धावा इथे पाहायला मिळतील 72. ज्यावेळेला तुम्ही आपल्या भाषेमध्ये बोलाल त्यावेळेला जग त्याची दखल घेतं आणि त्याचमुळे जर कोणाशी सुरुवातीला बोलाल तर राजभाषेत बोलणं गरजेचं आहे, मराठी भाषेत बोलणं गरजेचं आहे. विषय भाषावादाचा नाहीये, परंतु आपली मायबोली, आपली मराठी भाषा जपणं आणि जोपासणं हे आपल्या हातात आहे. फुलरलेनचा बॉल फलंदाज बाद होतोय, परंतु सध्याचं जग पाहता आपण सुरुवातच हिंदीत करतो आणि मग कुठेतरी आपल्या भाषेची गोची होते आणि तेच कारण राहिलंय मराठी भाषा मागे राहण्याचं. आज अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो ग्रामीण भागातल्या स्पर्धा आहेत, परंतु क्रिकेटची कॉमेंट्री हिंदीमध्ये होते आणि त्यामुळे कुठेतरी ती एक शोकांतिका राहिली आहे. ग्रामीण भागातल्या स्पर्धांमध्ये कुठेतरी मराठी भाषा जोपासण्याचं काम आयोजकांनी करणं गरजेचं आहे. आपली भाषा आपण टिकवणं गरजेचं आहे. आपल्या भाषेचा सार्थ अभिमान आपल्याला असणं गरजेचं आहे. फन आणि या मिमिक्री या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठेतरी आपले मराठी समालोचक कसे पुढे जातील याच्यासाठी प्रयत्न आयोजकांनी देखील करणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे भाषा जोपासली जाईल, भाषेला एक वेगळं स्थान प्राप्त होईल आणि हेच तर शिकवलंय त्या क्रांतीज्योती महाविद्यालय मराठी माध्यम या चित्रपटामध्ये आपल्याला. धावा झाल्यात 72, 5 फलंदाज बाद. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर, अंतिम षटक सध्या प्रगतीपथावर. सनी भोईर जितो अजूनही मैदानामध्ये खेळतोय. करंट रन रेटचा विचार केला तर सध्या स्थितीमध्ये 13.09च्या सरासरीने फलंदाजी सुरू आहे. प्रणव पाटील शेवटचं षटक हाताळत असताना आज आणखीन एक मापदंड सेट केलाय आई एकविरा चषकाच्या माध्यमातून, आई एकविरा ग्रुपच्या माध्यमातून. कारण आज आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे या ग्रुपच्या माध्यमातून. मी मगाशी देखील उल्लेख केला, क्रिकेट बरोबर सामाजिक क्षेत्र आणि ती बांधिलकी जोपासणार हे आयोजन आहे, हे आयोजक आहेत आणि ग्रुप आहे. वेगवान बॉल, पंचाकडे अपील होते. आर्मरचा वापर इथे केला होता, आर्म बॉलचा वापर आणि पंचांचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झालेल्या आतापर्यंत 73, 73. 6वं षटक प्रगतीपथावर असताना राजूदादा पाटील यांचं देखील आगमन होते. आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आगरी प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी बाईक पुरस्कृत केली जाते आणि या मैदानाचा भरपूर मोठा खर्च त्यांनी उचलला असे राजूदादा पाटील यांचं आगमन झाले. हुक शॉट, धावा बुक केल्यात, बॉल सीमा पार. धावा मिळताना देखील 6. येतो आणखीन एक दिमागदार षटकार.
यांचं आगमन होतंय आपल्या या क्रीडानगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कर्ते म्हणून समोर आलेले आहेत. एक ग्राउंड बनवण्यासाठी त्यांचा पुढाकार महत्वाचा ठरलाय. पुल शॉट बॉलला पाठवलाय. आणखीन एक वेळा सीमारेषा पलीकडे. हा देखील बॉल सीमा पार चाललाय. 6 धावांसाठी षटकार. 6 कळते काय गंमत असते शाळेची. ती मजा, ती मस्ती, कधी मित्रांची कट्टी तर कधी असते दोस्ती. शाळेतला दंगा, घेतलेला पंगा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, अरे देवा कठीण वाटे ती परीक्षा. डबा न खाता खाल्लेली बाहेरची ती भेळ, मस्त खेळलेले ते सगळे खेळ. शाळा संपल्यावर कळते काय गंमत असते शाळेची. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे जीवन जगताय, खरोखर तुम्ही भविष्य आहात. ही शाळेतली मजा आहे, ही नक्की घ्या. कारण मोठे झाल्यानंतर म्हणतात ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. धन्यवाद. पहिलं सत्र संपलंय. धावा करायच्यात आता या मॅच मध्ये. 86 धावांचं लक्ष आहे. आणि आज या आमच्या सगळ्याच चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर पवार सर आणि त्याचबरोबर सर्वच शिक्षक वृंद आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरा ग्रुप म्हटल्यानंतर संस्थापक रुपेश नरेश पाटील, त्याचबरोबर प्रमोद शेडगे, अंकित घरत, सुनील वजे, मनोज पाटील, पिंटू वजे, संदेश पाटील, मनोज पाटील, नितेश तरे, अमोल पाटील, प्रियांशू पाटील, ऋग्वेद पाटील, प्रज्योत पाटील, राकेश पाटील, हा संपूर्ण ग्रुप आहे. आणि यांच्या वतीने तुम्हाला आज शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. कमलाकर पवार सर इथे उपस्थित आहेत. मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद शाळा साखरेचे. सोनालीताई प्रदीप मात्रे उपस्थित आहेत. शिक्षिका सावी सागर गवळी, दर्शना महेंद्र गोवारी. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये या आई एकविरा चषकाच्या दरम्यान. नाचतात का या गाण्यावर? करायची का रील? व्हायरल झाले पाहिजे साखरेचे सगळेच विद्यार्थी. चला मग करूया. खाली रेड कार्पेट आहे तुमच्यासाठी. या या सगळे या. तुमच्यासाठी गाणं घेऊन येऊ आणि एक रील बनवूया आपण. कारण मी मगाशी देखील म्हटलंय उद्याचं भविष्य आहे. हेच दिवस आहेत, हेच जगून घ्या. नंतर ज्या वेळेला मोठे होतात त्यावेळेला आठवतं बालपण आणि त्यातल्या त्यात शाळेतली ती मजा. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं तर चालेल, कारण यांना व्हायरल करणं गरजेचं आहे. ही आपली मुलं आहेत, मराठी शाळेतली मुलं आहेत, मराठी भाषा जोपासणारी मुलं आहेत. विश नेटवर्क आपण देखील यांची एक प्रॉपर रील बनवा. कुठल्या साईडला? त्या साईडला बघायला सांगा बोलतात. अपोजिट साईडला कॅमेरा आहे. हा बरोबर, त्या साईडला बघा, मागच्या साईडला. एकच मिनिट पंच, जास्त नाही, एकच मिनिट. लहान मुलं आहेत, आपणही जगलोय. बॉल घ्या तुमच्या हातात, चालेल. चला सगळे सेट आहेत. विश नेटवर्कची टीम आपला गेलाय कॅमेरामॅन. ओके, तयार झाल्यावर सांगा मॅडम. फक्त 2च मिनिटाचा तुमचा वेळ घेऊ आम्ही. समजू शकतो क्रिकेटच्या मॅचेस आहेत, परंतु हे विद्यार्थी देखील महत्वाचे आहेत आणि आपली शाळा आहे
आपली जिल्हा परिषदची शाळा आहे. मराठी मुलं आहेत. मराठी बोली जपणारी जोपासणारी मुलं आहेत आणि भविष्य उद्याचं साक्रे गावाचं. सगळे तयार आहेत? 1, 2, 3, स्टार्ट. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या मराठी शाळेसाठी, सर्व शिक्षक वृंदांसाठी. आणि चला लगेचच आता सामन्याला सुरुवात करा. टार्गेट या मॅच मध्ये सेट आणि या मॅच मध्ये टार्गेट चेस करायचंय 86. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू डीजे. प्रमोद शेडगे सरांचा नाही तर अजित पाटील सरांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. मगाशी ज्या वेळेला सफाळे स्टेशन वरून येत होतो विश नेटवर्क वर कॉमेंट्री ऐकत होतो, अप्रतिम आवाज आहे. या पण ऐकूया त्यांचा आवाज कॉमेंट्री क्षेत्रातून. थँक्यू व्हेरी मच मिस्टर IPL मराठी समालोचक. आपण ऐकत होतात कुणाल दाते सरांना. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. आणि आता आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या जिल्हा परिषद मराठी शाळा आणि खऱ्या अर्थानं साखरेचं विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा आणि मोलाचा हातभार जो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो, असे आदरणीय सन्माननीय मी कमळाकरजी पवार सरांना विनंती करेन आपण समोर या. नावजे गावातील अनमोल रत्न आहेत आणि मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण या जिल्हा परिषद मराठी शाळेची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा स्वागत सन्मान होतं त्यावेळेला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रुपेजी नरेश पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार. आन बान शान मान सन्मान आणि शैक्षणिक खऱ्या अर्थानं आपण पाहताय साहित्य वाटप आज आपण करणार आहोत आणि ते संपूर्ण शैक्षणिक साठी समर्पित समाजसेवा आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद कमळाकर पवार सर. आपण असेच फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्यानंतर मी विनंती करेन सौभाग्यवती सोनाली प्रदीप म्हात्रे सफाळे मॅडम सहशिक्षिका आहेत आणि त्यांना विनंती करेन आपण समोर या. मी राजूदादा पाटील, राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या साखरेच्या गावात अगदी माणसं जी आहेत ती गोड साखरेसारखी आहेत आणि त्यामुळे तुमचं साहजिकच यथोचित स्वागत सन्मान हे होणं गरजेची गोष्ट आहे. आणि सोनाली प्रदीप म्हात्रे मॅडम सहशिक्षिका ज्या आपण पाहतायत त्या ठिकाणी आपण सहशिक्षिका सोनाली प्रदीप म्हात्रे मॅडमचं यावेळेला स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर मी दर्शना म्हात्रे गोवारी मॅडम पेनंद सहशिक्षिका मी विनंती करेन आपण
स्वागत सन्मान या ठिकाणी राजू रामचंद्र पाटील साहेब यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया मॅडमचं स्वागत. दर्शन महेंद्र गोवारी पेनंद यावेळेला आपण पाहताय सहशिक्षिका आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर सावी सागर गवळी मॅडम नावजे सहशिक्षिका, मी विनंती करेन मॅडम आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेशजी नरेश पाटील नरेश पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. त्यावेळेला माईची उबदार शाल, टाळ्यांचा कडकडाट, विद्यार्थ्यांचं अगदी मात्र मनपूर्वक धन्यवाद आहे. आज जिल्हा परिषद मराठी शाळा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पटसंख्या कमी होत चालली, परंतु शिक्षकांनी घेतलेला वसा वारसा आणि सातत्याने जोपासतायत. अगदी मनापासून ते मन लावून काम करत असतात आणि या संपूर्ण मुख्याध्यापक कमळाकर पवार सरांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. त्याचप्रमाणे सोनाली प्रदीप म्हात्रे मॅडम आपल्याला सुद्धा धन्यवाद. सावी गवळी मॅडम आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. दर्शना महेंद्र गोवारी मॅडमला सुद्धा धन्यवाद असेल. या सर्व संपूर्ण मुख्याध्यापक आणि सहशिक्षिका यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. यस पंच रिव्ह्यू घेतलाय का? स्कोर यावेळेला आपण पाहतायत धावसंख्या झालेली आहे ती 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 86 धावांचं आणि आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 30 आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 66. 30 बॉल्स रिमेनिंग अँड 66 रन्स रिक्वायर्ड टू विन. 66 धावांची आवश्यकता असेल. आपण शैक्षणिक साहित्यांचं वाटप विद्यार्थ्यांना या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही विनंती करतो की आपण जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये. ही सुद्धा एक परंपरा समाजसेवा जोपासली जाते या साखरे गावामध्ये. सध्या आपण पाहतायत राजू रामचंद्र पाटील साहेब व्यासपीठावर आहेत. संपूर्ण या मैदानाची खऱ्या अर्थानं मनापासून काळजी घेतली आणि एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम त्यांनी. सिंहाचा वाटा या साखरे गावची धडकन त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. कारण राजूजी रामचंद्र पाटील यांचा स्वभाव हा पेढ्यासारखा आहे, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. म्हणून स्वभाव हा पेढ्यासारखा असावा आणि राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांचा स्वभाव हा पेढ्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने, या ठिकाणी पुन्हा एकदा अजितजी पाटील मायखोपचा आवाज या ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. वळूया मॅच कडे. अतिशय सुंदर उपक्रम आपण बघतायत. नरेशजी पाटील रुपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय आणि त्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वाटप आपण या मुख्य मंचावरती थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत. तुर्ताच आपण जाऊया मॅच कडे. 86चं टार्गेट सेट केलंय. पहिलं षटक आणि 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर अभय. चांगला बॉल, थोडासा हलकासा फ्लाईट दिली होती आणि डॉट बॉल मध्ये संपतोय. चांगली स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल. जर तुम्ही फलंदाजाला रीड केलं तर गोलंदाज हा एक पुढे वाटचाल करू शकतो. जर फलंदाजानं गोलंदाजाला रीड केलं तर मग धावा येतात. उलटा चेंडू थोडासा पुढे आला आणि त्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा पावित्रा. झेलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. इथे लागतोय धक्का. फलंदाज बाद होताना माघारी परततोय. मोठा विकेट. बॅक टू द डग आउट. आपण बघतायत आमच्या मुख्य मंचावरती 4 चांद लावताना शिक्षकाकडे फक्त 2 रंग असतात, एक पांढरा खडू आणि दुसरा ब्लॅक बोर्ड. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मुलांच्या जीवनामध्ये रंग भरण्याची क्षमता ही त्यांच्याकडे असते आणि भावी पिढी कशी घडवायची यांचं एक ज्ञान ज्यांच्याकडे असतं ते म्हणजेच आमचे शिक्षक. आणि खूप चांगली कामगिरी सातत्याने ते करतायत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 20. नक्कीच आपण बघतायत पिंट्या दादांचं शुभागमन झालंय
आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय अंकुश सर आहेत आणि यशू सरांचं शुभागमन आपलं वेलकम करतोय आम्ही मुख्य मंचावरती. लॉंग ऑफला चेंडू फील्ड केला जाईल त्याबरोबर दुसरा धाब्याचा अटेम्प्ट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 22 वरती पोहोचते आहे. प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तयार असतो. एक भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट आणि ग्रामीण खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ निर्माण कसा करून दिला जाईल यासाठी अथक परिश्रम आपण बघताय. सर्पमित्र म्हटल्यानंतर आमचे पिंट्या दादांचं शुभागमन त्यांची संपूर्ण अंटायर टीम या ठिकाणी येते. त्यांचं शुभागमन हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही करतोय. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य मंचावरती. पिंट्या दादांचं आगमन होताना आपण बघतायत. नेहमी सर्वांच्या मदतीला धावून येणार असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा पदस्पर्श या मुख्य मंचाला या ठिकाणी लागतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 26. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय अभय. पुढील चेंडू या वेळेला पूल करण्याचा अटेम होता, तितकासा प्रॉपर झालेला नाही. पिच केले चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये 38 सर्कलच्या बाद जस्ट पिचिंग सिंगल कंप्लीट होताना. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व प्रत्येकाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अविरतपणे परिश्रम करायला लागतात आणि त्यानंतर जिंकल्यानंतर मात्र आपण बघताय सेकंड राऊंड कडे आपण जातोय. या भव्य दिव्य ट्रॉफीज त्यांना स्पर्श करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये तुम्हाला आणायची असेल तर सातत्याने विजयश्री तुम्हाला हवाय. पुढील चेंडू तयार होताना स्ट्राईकवर आपण बघतायत आकाश. चांगला चेंडू आहे, फ्लाईट दिली होती, सिलिमिडॉनला चेंडू ड्रायव्हर होतोय, सिंगल कंप्लीट झाले. अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. 28 धावा 14च्या सरासरीने बनतायत. चांगला करंट रन रेट इथे बघायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला 14.50च्या सरासरीने धाब्या बनवाव्या लागतील. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढतेय. ऐकू एक सौरभ यांचं रिफ्रेश सॉन्ग. करून घ्या. याच्यानंतर आपण महत्वाची मॅच बघणार आहोत. एक जबरदस्त बॅटल, एक अप्रतिम द्वंद्व आपण नेक्स्ट मॅच कडे जाणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये त्याचा टॉस होईल. त्याच्यामध्ये आपल्याला संघ बघायला मिळतील. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द विपक्ष श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. या दोन संघामधला बॅटल आपण बघणार आहोत. तुर्तास या मॅच कडे जाऊया. 28 रन लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर ह्या इन गोलंदाजी मार्कवर आता इंट्रोड्यूस करतायत नैतिकला त्याची नैतिक जिम्मेदारी दाखवावी लागेल. प्रथमतः आपण जर बघितलं तर ओमकार बॉईज स्ट्रगल करत होता. त्यानंतर आलेले धाबा एक स्टीप टार्गेट कडे त्याने धावसंख्या निवून पोहोचवले. तयार होताना नैतिक थोडस स्पीडअप करा. आपण बेलीचं बंधन प्रत्येकाला आहे. पहिला चेंडू वाडा शॉट सरळ क्लिअर झालाय. डीप काव कॉर्नरच्या डोक्यावरनं झेलची होती संधी. आलाय षटकार येतोय. 6 प्लाय होताना पोहोचते ती 34 वरती. जबरदस्त बॅटिंग. संकट काळामध्ये फलंदाज मात्र आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय आणि एक जबरदस्त प्रयत्न करताना षटकाराने आपला इंटेंट त्यांनी क्लिअर केलेला आहे. गुड बॅटिंग. 23 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 7 मध्ये 24 वरती खेळताना आपण बघतायत आणि रॉकी ग्रुप संघाचा एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपलं टॅलेंट दाखवतोय. नाव आहे मिस्टर आकाश गावड. पुढील चेंडूला सामोरे जातील. अप्रतिम पिच केलाय, सरळ जातोय लॉंग ऑफ रिजन मधनं. दर्जेदार चौकार हेस्टच आहे. या चषकाच पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. एक विरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. नावाप्रमाणे आकाश या ठिकाणी भव्य कामगिरी करताना, जबरदस्त इंटेंट क्लिअर करताना, चौकार षटकाराची आतषबाजी आपला ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत.
हो, थोडेसे सफळ झाले. ऑन साईडला खेळण्याचा इरादा त्यांचा होता. चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. मला वाटते या ठिकाणी प्रत्येक फलंदाजानं मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. ठरवून शॉट जर खेळाल तर मात्र कुठेतरी तुम्हाला बॅकफुटला जावं लागेल. ऑन मेरिट जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा मात्र तुम्हाला क्लास बघायला मिळेल क्रिकेटचा. तुमचं अद्भुत कौशल्य, इंटरनल स्किल पुढे येईल आणि त्यासाठी तो प्रयत्न करायला हवा आहे. चांगली गोलंदाजी आहे. कमबॅकिंग बघायला मिळते नैतिक तरे यांची. पुढील चेंडू मार्गस्थ होतोय. काही वेळेला कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. चांगला कॉल. स्कोर कार्ड पुढे जाताना 39 वर पोहोचलंय. 86चं टार्गेट आहे. 39 झालेले आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. आशा आणि अपेक्षाचं ओझं आहे फलंदाजाच्या टीमवरती. तेवढीच महत्वाची भूमिका असेल गोलंदाजाची आणि त्यांच्यातला बॅटल, त्यांच्यातला संघर्ष हा तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेताना या मॅचचं आकर्षण वाढवत आहेत. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळलाय. चेंडू वेगानं जातोय. डीप गली आणि पॉइंटच्या मध्ये तदवर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 41 वरती स्कोर कार्ड सरकताना ही मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही असं रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे संघाचे बॅटर या ठिकाणी सांगताना प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्थीचे प्रयत्न आणि विजयाला गवसणी घालण्यासाठी आमचं 100% नंबर देऊ हा प्रयत्न चाललाय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. हो, यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतीये. 18 चेंडू 40 धावा झालेले आहेत. 18 मध्ये 45 बनवायचे आहेत. रिक्वायर्ड 115चा बघायला मिळेल. जाऊया डीजे कडे आणि तदनंतर येऊया मॅच कडे. मिळते 365 दिवस अखंडपणे जीव वाचवणारी हे रेस्क्यू टीम यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन रुपेजी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले सर्पमित्र अंतकडापासून धन्यवाद व्यक्त करूया. 365 दिवस अखंडपणे जीव वाचवणारी ही रेस्क्यू टीम म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जिथे भीती जिथे तिथे धैर्य. सर्पमित्र टीमचं मनपूर्वक आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. त्यामुळे रुपेजी नरेश पाटील साहेब ॲक्युरेट जे मॅनेजमेंटचं दुसरं नाव म्हणून रुपेजी नरेश पाटील साहेब यांना ओळखलं जातं की जी माणसं स्वतःचा जीव धोक्यात घालून मात्र दुसऱ्या व्यक्तिमत्वांना वाचवतात त्यांचा आदर सन्मान करणं. कारण हा आदर सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही. तो तुम्हाला कमवावा लागतो स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. आणि संपूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळते जी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना मानाचा मुजरा रेस्क्यू टीमला, मग ते उन्हाळे असो, पावसाळे असो, हिवाळा असो, वादळ वारा पाऊस काहीही असो, मात्र ही मंडळी, ही टीम जी आहे ती स्वतःचा जीव धोक्यात घालून मात्र अनेक जीव वाचवलेले आहेत. असे प्रशांत मानकर पिंट्या दादा यांना सुद्धा मानाचा सलाम असेल. येशू डिमेलो या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, नाईस पर्सनॅलिटी आणि अंकुजी जाधव या त्रिमूर्तींना मानाचा सलाम आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रुपेजी नरेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आणि राजू रामचंद्र पाटील राजू दादा आपणास सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अनेकांचे जीव वाचवणारं ही रेस्क्यू टीम आणि राजू दादा एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि संपूर्ण मात्र या रेस्क्यू टीमचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. सर्पमित्र टीम, रेस्क्यू टीम आपल्याला पाहायला मिळते. मग 24 हाऊस
जर आपण पाहिलं 24 तास समाजसेवेसाठी जपणारी अशी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगलं कार्य करतायत. इथून तुम्हाला अजून ऊर्जा मिळेल. ती ऊर्जेचा संचार मात्र तुमच्या नेहमीच हृदयात असेल. यशू डिमेलो या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अगदी आता मॅचच्या दिशेने थोडक्यात आपण वळणार आहोत. 45 धावा झालेत. 86 धावांचा पाठलाग करताना रॉकी ग्रुप बॅटिंग करत असताना 86 धावांचा पाठलाग करताना 45, म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 41 रनची आवश्यकता असेल. बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये 41 रन. हे सामन्याचं समीकरण संकेश गावड सँकी याला आपण पाहतायत आणि प्रथमेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 14 बॉल 41. तत्पूर्वी आपण वळूया अजयजी पाटील यांच्याकडे. सो थँक्यू. वळूया मॅच कडे. अप्रतिम मॅच, दुहेरी वळणावरती मॅच आहे. 14 चेंडू आणि 41 ची गरज असताना कुठला फलंदाज रॉकी ग्रुप साठी चांगली इनिंग खेळेल किंवा कुठला गोलंदाज ओमकर बॉयज ऍडव्हान्स साठी डिसिप्लिन, अनुशासन आणि एक्युरेसी याचं एक जबरदस्त उदाहरण पेश करेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय मिस्टर अभय. समोर बॅटर आहेत या ठिकाणी संकेश. अप्रतिम सरळ बॅट निकळलाय, चेंडू जातोय वन बाउन्स की षटकार. येतोय षटकार. या ठिकाणी धावसंख्या पोहोचते 51. 13 मध्ये 35 ची गरज आहे. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट कमबॅकिंग ज्याला म्हटलं जातं. इरादे स्पष्ट करणारा आणि विजयाकडे वाटचाल करण्यासाठी या ठिकाणी येतोय हा एक भव्य षटकार. 13 चेंडू 35 ची गरज आहे. मॅच अप्रतिम बॉटमहॅंडचा खूप चांगला उपयोग केलेला आहे. सुपर कव्हर्सला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळतायत. सिंगल कंप्लीट होताना दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न हा झालाय यशस्वी. येणारे चेंडू आहेत 12. धावा बनवायच्या तुम्हाला 33. जबरदस्त मॅच आपण बघतोय. जाऊया सौरभ. या आपण सर्पमित्र यशू डिमेलो यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रुपेजी नरेश पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. यशू डिमेलो नेआण जाण्यासाठी सुद्धा मात्र आमची ते सेवा करतायत. सफाळे ते साखरे त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. जसं राजूदादा पाटील यांना आम्ही नेहमीच म्हणतो की नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये उभ्या आयुष्यात नाही. आहे रॉकी ग्रुप टिंबी खोडावे या टीमला विजयासाठी लक्षात घ्यायचंय. त्यानंतर अंकुश जी जाधव यांना मी विनंती करेन. अंकुश जाधव आपण समोर या. आपले यथोचित स्वागत सन्मान रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. अगदी सर्प मित्र 365 दिवस अखंड आपण पाहिलं तर जे सेवा करतात, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव मात्र ज्यांनी वाचवलेले आहेत असे धैर्य, धाडसी व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागतम. आता इथून मात्र आपण पाहिलं तर त्यांना ऊर्जा मिळेल आणि याच गोष्टी खूप मायने राखतात की तुम्ही काय करता, काय कमवता याला फार महत्त्वाचं असतं. कारण अखेरकार आपण काय घेऊन जाणार आहोत हे कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं. वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात किती महाग विकला गेला होता. म्हणजे वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जपणं फार गरजेची गोष्ट असते. तर या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. त्या अगोदर आपण मी विनंती करेन अजितजी पाटील यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद. झेल या ठिकाणी बघायला मिळतोय. 11 मध्ये 33 ची गरज आता आहे. नवीन बॅटर आतमध्ये दाखल झालाय. 11 मध्ये 33 बनवायचे आहेत. तर आपण याच्यानंतर मॅच बघणार आहोत. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खोरच्या अगेन्स्ट श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. आपण दोन्ही संघाचे संघनायक या षटकानंतर आपण टॉस करतोय. बोथ टीम कॅप्टन टॉस साठी पण तयार राहायचंय. 11 मध्ये 33 ची गरज आहे. इथून गेअर चेंज केला जाईल का राहुल पाटील कडनं ते बघावं लागेल. क्षमता या फलंदाजाकडे. अनेक मैदान गाजवणार असा खेळाडू
तर एका बाजूने गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज आहेत सनी. लेंथ लाईन मेंटेन करणारा गोलंदाज आहे. बॅटल बेस्ट बनाम बेटचा आहे. परंतु इथे 11 मध्ये 33 बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जास्त कांद्याचा उपयोग केला गेलाय. एक्स्ट्रा धावा मिळतील का? वाईट +1 संकेश गावड या ठिकाणी खेळतायत. जर मॅच विनिंग करतायत ते तर पंपू यांच्याकडनं 5-0 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्यासाठी देण्यात येईल. मॅच आता आपण बघतायत 11 मध्ये 31 ची गरज आहे. प्रत्येक जीवन एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावरती असणाऱ्या सर्व पानांना तुम्हाला चेंज करावं लागतं. एखाद्या पानावरती सुख असतं, एखाद्या पानावरती दुःख असतं. परंतु तुम्ही जोपर्यंत ते पान पलटत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती पडणार नाही. सूचित केलं जाते वन बाउन्स गोलंदाजाला की पुढच्या पानावरती काय लिहिलं गेलंय. त्याच्यासाठी कंटिन्युअसली पुढे जाणं गरजेचं आहे आणि ते इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं तर मॅच इंटरेस्टिंग झोन कडे जाईल. अप्रतिम टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर, ओव्हर डीप काउ कॉर्नर येतोय. बिग 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 सिक्स. श्रीधर ची मात्रे विठ्ठलवाडी गावातील एक अनमोल असे रत्न आहेत. त्यांना मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती या. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचते 61 धावा. लाईफ इज अ लाईक अ बुक. सम चॅप्टर्स आर सॅड, सम चॅप्टर्स आर एक्साइटिंग, बट इफ यू नेवर टर्न द पेज यू विल नेवर नो व्हॉट्स द नेक्स्ट चॅप्टर हॅज इन स्टोर फॉर यू. हे वाक्य या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य ठरतंय. 10 चेंडू आणि 25 ची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य वाढते आहे. जय आणि पराजयाच्या दिशेने वाटचाल करताना तुमचं बेस्ट तुम्ही कसं द्याल यासाठी तुमचा गेम प्लॅनिंग काय असेल ते भरपूर महत्वाचं आहे. पुढील चेंडू अप्रतिम टायमिंग प्रॉपर. बॉटम हँडचा एक जबरदस्त उपयोग केला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर येतोय भव्य षटकार. बघतायत 9 चेंडू आणि 19 ची गरज आहे. मॅचला थोडीशी कलाटणी मिळते आणि इथे संकेश गावड जबरदस्त बॅटिंग करताना लढण्याचा इतिहास अमुचा. हारणं माझ्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी जिंकणं नियतीलाही शक्य नाही. या पद्धतीची बॅटिंग करतोय आणि टेन्शन आता फिल्डिंग टीम कडे कन्वर्ट करतोय. मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर संकेश गावड इज ऑन अ फायर. 9 मध्ये 19 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. इथून गोलंदाजाला 2 चांगले चेंडू हाताळण्याची गरज आहे आणि त्या फलंदाजानं आणखीन एक बिग हिट केला तर मॅच कडे त्यांची पावलं अग्रेसर होतील. इथून 3 जास्त वेळ घेतला जातोय. पंच या ठिकाणी मला वारंवार सांगताय त्याची नोंद असू द्या. फील्ड त्वरित सजवायची आहे. आपण बघतायत गोलंदाज तयार. सनी ओ क्लिंग बोल्ड. चांगली कमबॅकिंग, जबरदस्त कमबॅकिंग बघायला मिळते आणि गरज होते इथे. ज्या पद्धतीने आपण बघतायत गरज होते का चांगले चेंडूची आणि चेंडू आला एसटीच आहे. मला हरकत नाहीये. योग्य वेळी आलेला विकेट आहे. चला आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. दरम्यान आपण बघतायत 8 मध्ये 19 ची गरज आहे.
तयार होताना गोलंदाज आपण बघतायत. सनी चांगली कमबॅकिंग करताना योग्य वेळी एष्टा उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय केले आणि कमबॅकिंगचे चांगले संकेत ते देत आहेत. तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पार्थला आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी जर चांगली बॅटिंग करता आली, संघाच्या मदतीला जर चांगली इनिंग या ठिकाणी खेळता आली तर मॅच मधलं आकर्षण आणखीन पुढे जाणार आहे. कारण 8 मध्ये 19 इझी आहेत आणि त्या वाचवल्याही जाऊ शकतायत. यासाठी भरपूर महत्वाचं आहे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, वेळेचं बंधन प्रत्येकाला आहे. सनी कमबॅकिंग करण्यासाठी एका डिसिप्लिनने गोलंदाजी हाताळतायत. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आपण बघतायत. ओहो, स्लॉट मध्ये असे चेंडू जर तुम्ही हाताळाल तर मात्र त्याला सरळ षटकारमध्ये कन्वर्ट करण्याची ताकद आहे पार्थकडे. आणि सरळ कावकर्णच्या डोक्यावरनं ठोकलाय तगडा षटकार एस्टचे. क्यू 7 मध्ये 13ची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढतायत. जबरदस्त वार पलटवर आपण या मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुढील चेंडू जबरदस्त अप्रतिम सरळ ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता. सिंगल मिळते. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. मॅच 6-11 वरती येऊन थांबलेली आहे. ऐकूया आपण. चला टॉस साठी या. विठ्ठलवाडी संघनायक आपण बघतायत. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. या पण टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय कमळाकर पवार सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे, त्याचप्रमाणे सोनाली म्हात्रे मॅडम, मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. सावी गवळी मॅडम आणि त्याचप्रमाणे दर्शना गोवारी मॅडम यांना मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते कमळाकर पवार सरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. या पुढील होणारा सामना चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. अंकित जिगरत या ठिकाणी उपस्थित झालेत. आई गावदेवी आगरीकट्टा हॉटेलचे मालक उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आई एकविरा ग्रुपचे सदस्य म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते अंकित जिगरत यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. जास्त वेळ न घेताना फक्त आपण डिसिजन कळवायचं आहे. आई एकविरा आणि नाण्याची दुसरी बाजू नागदाय देवी. कमळाकर पवार सर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. आई एकविरा नागदाय देवी. कमळाकर पवार सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. मॅडमला सुद्धा सहशिक्षिका यांना विनंती करेन. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. थोड्याच वेळात आपण मनोगत सुद्धा ऐकणार आहोत कमळाकर पवार सरांचं. कल्पेश, टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? शतरक्षण. संपूर्ण टीम आहे तुमची? रोहित आणि कौशल नाही. थँक्यू व्हेरी मच. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आदित्य, तुला सुद्धा शुभेच्छा असतील. तर टॉस नुकताच झाला आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव अजिजी पाटील. या आपण आवाज ऐकूया मायखोपचा. धन्यवाद. उलटे पण मॅच कडे 5 षटमध्ये 10ची गरज आहे. पाच चेंडू 10 रनची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. रॉकी पाटील दाखल झालेले आहेत. 5 मध्ये 10 बनवायचे आहे. तिथून या दोन फलंदाजाचा माइंडसेट काय असेल, कारण मॅच नजरेसमोर आहे. विजयश्री ह्या नजरेसमोर आहे, परंतु समोर आपण रोहन यांना बघतोय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 5 मध्ये 10ची गरज. समोर रॉकी आपल्याला बघायला मिळत आहेत.
पुढील चेंडू. ओ यावेळेला लक फॅक्टर चांगला आहे, इनसाइड एज बघायला मिळाली. थ्रो तितकासा चांगला नाहीये. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. इथून एक मोठा शॉट. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघ विजयाकडे अग्रेसर होईल. तर 2 डॉट बॉल या मॅच मध्ये एडवंड संघाला कमबॅकिंग करून देईल. सर तर आहे क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य ही यशाची गुरु किल्ली असते. ज्याच्याकडे सातत्य आहे तो हा विजयश्री संपादन करू शकतो. पुढचा चेंडू आपण बघतायत. राईट मोर द विकेटचा मारा करताना समोर बॅटर आपण बघतायत पार्थ गावड. पुढील चेंडूला सामोरे जात आहेत. अप्रतिम आहे. यावेळेला मात्र खोदून काढलाय. आपण बघतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 3 मध्ये 8 ची गरज आहे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आहे. आकर्षणाचं केंद्रबिंदू बनताना हे मैदान हा एकविरा चषक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट आपण बघतायत आणि एक अतिशय अद्वितीय असे मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रतिम पुनश्च खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं गेलं आहे. सिंगल कंप्लीट होती आहे. 2 मध्ये 7 ची गरज. ह्या चेंडूवरती या मॅचचा भविष्य आहे. जर सिंगल्स आली तरी अंतिम चेंडूकडे मॅच जाईल. जरा डॉट बॉल आला मॅच इथे जवळजवळ संपेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच बिग इम्पॉर्टंट हा येणारा चेंडू असणार आहे. बघूया 2 मध्ये 7 ची गरज. उत्कृष्ट मॅच, अप्रतिम मॅच, सर्वांची मनं जिंकणारा मॅच आपण बघतायत. आणि नेहमी म्हटलं जातं की दुसऱ्याची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा. जग जिंकून सिकंदर सुद्धा खाली हात गेलेला आहे, हेही महत्वाचं आहे. तर आपण मॅच कडे वळतोय. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. आपल्या समवेत जोडणाऱ्यांचे सर्वांची दुःख कशी कमी होतील, त्यांना ऊर्जा कशी मिळेल, यासाठी नेहमी मैदानाकडे तुम्ही जात राहा. तिथून मिळणारी ऊर्जा तुम्हाला खूप चांगली एनर्जी देत असते. सकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो. ऊर्जेचा स्रोत जर तुम्हाला कुठे मिळत असेल तसे अप्रतिम स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 7 ची गरज आहे. समोर आपण पार्थला बघतोय आणि पार्थने या वेळेला आपण बघताय सिंगल्स मिळते. स्ट्राईक वरती येतील का, एक मुद्दा आहे. रॉकी पाटील मात्र आपला अनुभव या ठिकाणी दाखवतायत आणि आपल्या महत्वाच्या खेळाडूला स्ट्राईक वरती ठेवतायत. एस दिसतंय एक प्रश्नचिन्ह आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. आणि मित्रांनो, जेव्हा तुमच्या नावाची चर्चा असते, कोण जिंकणार फलंदाज की गोलंदाज, त्यावेळेला खऱ्या अर्थाने क्रिकेट जिंकत असतं. आणि ते क्रिकेट जिंकताना आपण बघताय 17व्या पर्वामध्ये रुपेजी नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून साकार होणारा एकविरा चषक आणि त्याच्यामध्ये एक अप्रतिम मॅच. 1 चेंडू 6 ची गरज आहे. जबरदस्त मॅच आपण बघतायत. उत्कृष्ट गोलंदाजी अजूनपर्यंत रोहन या ठिकाणी हाताळलेली आहे. परंतु नेहमी म्हटलं जातं की सातत्य यशाची गुरु किल्ली आहे. जर तुम्ही हा चेंडू चुकीच्या दिशेने हाताळला तर मात्र जे तुमचं 5 चेंडूचं नियंत्रण आहे, त्या नियंत्रणाचं फळ तुम्हाला मिळणार नाहीये. एका बाजूने पार्थ 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत, असा बॅटर आपण बघतायत. पुढील चेंडू घेऊन रोहन. महत्वाचा चेंडू आहे आणि इथे फुलटॉस, परंतु चेंडू हा मैदानाच्या मध्ये राहणार आहे. हाडलक रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे संघ जल्लोष तिथे बघायला मिळतोय. जिंकणं किंवा हारणं हे निर्णायक क्षण असतात, परंतु तुम्ही दाखवलेला खेळ हा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. हाडलक रॉकी ग्रुप आणि अभिनंदन असेल ओमकार बॉयज एडवण. डिजे डिजे प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी जितूया आपण. या पण आदरणीय सन्माननीय जे मुख्याध्यापक आहेत